खूप लोकांचे स्वप्न असते की स्वतःचे हक्काचे घर असावे. भाड्याच्या घरातून मुक्ती, स्थिरता, कुटुंबासाठी सुरक्षित निवारा आणि मानसिक शांती मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही वेळा मेहनत करूनही घर होत नाही, अडथळे येतात, पैसे साठत नाहीत किंवा व्यवहार अडकतात. अशा वेळी स्वामी समर्थांचे उपाय श्रद्धेने केल्यास मार्ग मोकळा होतो. अशा अनेकांचा अनुभव आहे. खाली दिलेले उपाय श्रद्धा, नियम आणि सातत्याने केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागतो. नंबर 1. स्वामी समर्थ नामस्मरण. स्वतःचे घर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण. दररोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ ठिकाणी बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप, शक्य असल्यास तुळशीच्या माळेने जप करावा. नमस्कारामुळे मन स्थिर होते, निर्णयशक्ती वाढते आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. नंबर 2. गुरुवारचा विशेष उपाय. गुरुवार हा स्वामी समर्थांचा प्रिय वार मानला जातो. प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. पिवळे फूल, हरभरा डाळ किंवा गुळ अर्पण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप किमान 11 वेळा म्हणा. हा उपाय सलग 11 गुरुवारी केल्यास घराची संबंधित अडचणी दूर होऊ लागतात. नंबर 3. घरासाठी संकल्प. स्वामी समर्थ उपायात संकल्प फार महत्त्वाचा असतो. उपाय सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करून मनापासून सांगा, स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने मला स्वतःचे घर मिळो. कोणत्याही अन्याय न होता योग्य मार्गाने हे कार्य पूर्ण हो. हा संकल्प दररोज जपाआधी म्हणावा. संकल्पामुळे ऊर्जा योग्य दिशेने कार्य करते. नंबर 4. पांढऱ्या कागदावर उपाय. एका पांढऱ्या कागदावर लाल किंवा निळ्या पेनाने लिहा, स्वामी समर्थांच्या कृपेने मला स्वतःचे घर प्राप्त होत आहे. हा कागद स्वामीच्या फोटोखाली ठेवा. दररोज दिवा लावून त्या कागदाकडे पहा. 5 मिनिटे ध्यान करा. ध्यान मनात सकारात्मक भावना निर्माण करते. स्वामी चरित्र वाचन. आठवड्यातून किमान एकदा स्वामी चरित्र किंवा स्वामी समर्थांच्या लीलाचे वाचन करा. वाचनामुळे श्रद्धा वाढते, मनातील भीती, शंका कमी होतात. घराचा प्रश्न मानसिक तणावाशी जोडलेला असतो. वाचनामुळे तो तणाव हलका होतो. नंबर 6. दान आणि सेवा. स्वामी समर्थ उपायात दानाला फार महत्त्व आहे. दर गुरुवारी किंवा अमावास्येला गरजू व्यक्तींना दान करा. मंदिरात किंवा तेल अर्पण. शक्य असल्यास वृद्ध किंवा आजारी व्यक्तीस मदत करा. दानामुळे कर्म शुद्ध होते आणि घरासारख्या स्थायी गोष्टीसाठी मार्ग मोकळा होतो. नंबर 7. घराच्या दिशेचा उपाय. घर खरेदी करताना किंवा बांधकाम करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला प्रवेशद्वार असावे याकडे लक्ष ठेवा. स्वामी समर्थांचा फोटो घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 8. संयम आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थांचे उपाय करताना घाई, शंका किंवा तक्रार करू नये. स्वामी नेहमी योग्य वेळ साधून कृपा करतात. काही वेळा घर मिळण्याआधी अडथळे येतात, पण ते भविष्यासाठीच असतात. स्वतःचे घर होण्यासाठी फक्त उपाय नव्हे तर श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत. स्वामी समर्थ उपाय हे मार्ग दाखवतात. मेहनत आणि योग्य निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात. श्रद्धेने, नियमाने आणि मनापासून हे उपाय केल्यास स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतात आणि स्वतःचे घर होण्यास मार्ग खुला होतो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.